आलिंगन. हो, आलिंगन कोण कोणाला देतो महाराज? बघा, एखाद्या सोबत जर आपली फक्त नॉर्मल ओळख असेल, ओळख, तर आपण फक्त स्मित हास्य देतो. समोर आले नॉर्मल आपला हसतो फक्त. त्याच्यापेक्षा जास्त मैत्री असेल तर हातात हात, बरोबर आहे का नाही? त्याच्यापेक्षा अजून जास्त मैत्री असेल तर खांद्यावर हात, आणि लईच मैत्री असेल आलिंगन. बरं, आलिंगन नुसतं प्रेमाचंच असतं का? काही द्वेषरूपी पण आलिंगन असतंच की महाराज. द्वेषात दिलेलं आलिंगन. तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा, 5 पांडव विजयी झाले. हो, पानमनवाडीकर नीट लक्ष द्या, जास्त वेळ घेणार नाही. 5 पांडव विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर सगळेजण एकत्र जेवायला बसले. धृतराष्ट्र, 5 पांडव सगळे जेवायला बसले. आता एकट्या भीमाने किती पोरं मारली होती? 100 पोरं मारली होती धृतराष्ट्राची. हो, तो राग मनामध्ये होता धृतराष्ट्राच्या. हो, पण धृतराष्ट्र जो होता तो लय चतुर होता. तो जेवताना असं म्हणाला, माझी 100 पोरं मेली, आता तुम्ही हे जे 5 राहिले हे माझीच मुलं आहेत. असं वाटतं, भीमाला सांगत होते बरं का, असं वाटतं भीमा तुला आलिंगन द्यावं. आता हे प्रेमाचं आलिंगन आहे का? प्रेमाचं नाही महाराज. 100 पोरं मारली होती भीमाने, 100. त्याचा राग मनामध्ये होता, पण बोलणं कसं होतं? असं वाटतं भीमा तुला आलिंगन द्यावं वाटतं. हे जे गोड बोलणारे असतात ना, गोड बोलणारे लय धोकादायक असतात बरं का. गोड बोलणारे आपल्याला कवाच मतदान देत नाही, कवाच मत देणार नाही. ते शिक्का दुसरीकडेच मारणार. गोड बोलणारे लय धोकादायक महाराज. हो, धृतराष्ट्र काका लय प्रेमानं बोलला भीमासोबत. असं वाटतं की तुला आलिंगन द्यावं. आता भीम आपला साधा बोळा माणूस, त्याला वाटलं बाबा काकाच्या मनातला राग गेला असेल. राग गेला असेल, त्याला वाटलं बाबा काका आता प्रेमानं बोलतोय, द्यावं आलिंगन. भीम म्हणला काकाला, उद्या मी तुम्हाला आलिंगन देणार. घरी आनंदात भीम आला. पहिली व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं, उद्या मी काकाला आलिंगन देणार. फेसबुकला स्टोऱ्या पोस्ट करत सुटल्या. पार सोशल मीडिया जाम करून टाकला भीमानं. सगळीकडं लाईव्ह स्टोरी, पोस्ट, स्टेटस. भगवान कृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. आणि त्याने भीमाचं स्टेटस पाहिलं कृष्णानं. लगेच भीमाला फोन लावला, काय ऐकतो ते खरं आहे का? भीम म्हणला, काय? उद्या तू काकाला आलिंगन देणार आहे? 100% देणार. भगवान कृष्ण म्हणला, देऊ नको मरशील. भीम म्हणला, एकदा आपला शब्द गेला म्हणजे बोले तैसा आणि त्याची वंदावी पाऊले. भगवान कृष्ण म्हणत होते, अरे देऊ नको. भीम म्हणला, देवा आमच्या घरगुती मॅटरमध्ये डोकं लावायचं नाही. भगवान कृष्ण म्हणले, घरगुती मॅटर? 18 दिवस युद्धामध्ये तुझ्या भावाचं सारथ्य पण केलं, युद्धात विजय मिळवून दिला, ते काय माझा मॅटर होता काय? मी कुठला? द्वारकेतला. राहिला कुठं? द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि तू म्हणतो घरगुती मॅटर? मग असं कडक बोलल्यावर भीम जागेवर आला. भीम म्हणला, ठीक आहे ठीक आहे. मग कृष्ण म्हणला, तुला आलिंगन द्यायचे ना, दे बाबा, पण तुझा नंबर पहिला नाही, दुसरा. मग पहिला नंबर कोणाचा? भगवान कृष्ण म्हणले, वेळ आल्यावर सांगतो तुला. आता भीम काय साधा होता का महाराज? लय पावर होती भीम मध्ये. भीमानी जर शेपटीला पकडून हत्तीला वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. कुठं जायचा? ते वरती सॅटेलाइट नाही का, सॅटेलाइट उपग्रह, तिकडं जायचं ते हत्ती, खाली येत नव्हता. एवढी पावर होती भीमामध्ये महाराज. का?
कारण भीम आईच्या हातचं खायचा. पानमंदवाडीकर थोडस लेट करंट पण लागतोय. आईच्याच आताचा भीम जेवायला बसला. आईला म्हणला, आई तुला काय कळतं का नाही, एवढी पातळ भाजी केली, महिन्याला 10,000चा किराणा भरतो, तुला काय कळत नाही, परत जर भाजी केली. आई म्हणली, अरे तुझ्या बायकोने भाजी केली. ती म्हणला, असं आहे वय, मग मस्त आहे की, थोडी पातळ झाली पण टेस्ट छान आहे. अरे असं कुठं भीम असतो वय. भीम आहे महाराज, आईचं हातचं खायचं, पावर होती त्याच्यामध्ये महाराज. हो ठरलं महाराज. आलिंगनाचा दिवस आला. आता लई गर्दी जमा झाली. असं चमचमीत बघायचं म्हटल्यावर लई गर्दी जमा होती महाराज. सगळे जमा झाले महाराज. धृतराष्ट्र म्हणाला, ये बाळा आलिंगन दे. हात पुढं केला. भगवान कृष्णाने एक भीमाचा आकाराचा पुतळा बनवून ठेवला होता. सेम लांबी रुंदी उंची एकदम सेम टू सेम, लोखंडाचा पुतळा भीमासारखा आधीच बनवून ठेवला होता. धृतराष्ट्राने हात पुढं केला. भगवान कृष्णाने भीमाला थांबवलं आणि लोखंडाचा पुतळा पुढं केला. 100 पुत्र मारल्याचा जो राग होता तो मुठीत आवळला. कोणी? धृतराष्ट्राने. आणि जो भीम दाबला, लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर भुगा केला. कोणी? धृतराष्ट्राने. सगळं बघितलं. भीम म्हणला, आयो. त्यांनी तोच बुक्का कपाळाला लावला आणि घर गाठलं. ते काकाही नको, ते आलिंगनही नको. मला सांगा, मला आलिंगन सांगायचं होतं तुम्हाला. सगळेच आलिंगन प्रेमाचे नसतात महाराज, काही द्वेष स्वरूप पण आलिंगन असतात महाराज. अजून आपल्या इतिहासामध्ये एक आलिंगन गाजले. कुठलं? अफजल खान. वा 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 वा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. पण आपले शिवाजी महाराज कसे होते? आशा वाघिणीचा तो छावा, टाळकरी. आशा वाघिणीचा तो छावा, आशा वाघिणीचा तो छावा, डोक्यात गनिमी कावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. आणि प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना उभारला. ऐका. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला, कान डौलत डुलत आलम, कान डौलत डुलत आलम. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवा संगती जीव महाला. अरे म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवा. वा वा. राजे आल्यानंतर अफजल खान म्हणतो कसा? आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. अफजल खानाने हात पुढे केला आणि आलिंगन दिलं आणि खानाने दगा केला. खानदा अभिमान मानाला, खानदा अभिमान मानाला, कटारीचा वार त्याने गेला, कटारीचा वार त्याने गेला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुकट गेला. खान गडबडला. शिवाजी महाराज सावध झाले आणि शिवाजी महाराजांनी काय केलं ऐका. वाघ नख्याचा मारा केला, वार नख्याचा मारा केला. पिसवा त्यांनी खूप बसला, पिसवा त्यांनी खूप बसला. टरा टरा फाडलं पोटाला जिरहजी, टरा टरा फाडलं पोटाला जिरहजी. कोणी कोणाला मारलं हे नव्हतं सांगायचं, मला फक्त आलिंगन सांगायचं होतं बाबा. आलिंगन कसं असतं महाराज? द्वेष स्वरूप आलिंगन असतं आणि एक प्रेम स्वरूप आलिंगन असतं.
मग आजच्या अभंगामध्ये नामदेवराय प्रेमाचं आलिंगन सांगतात. प्रेमाचं आलिंगनात प्रेम असावं महाराज, द्वेष नसावं महाराज. आलिंगनात काय असावं? प्रेम असावं महाराज. प्रेम महत्वाचं आहे महाराज. प्रेम प्रीतीचे बांधिले हा ते ना तुटे काही केले. जे काय असावं ते प्रेमाचं असावं. रागाचं काय असतं? मग दुसऱ्याचं वाटोळं करायला गेलं तर स्वतःचं काय होतं? वाटोळच होतं ना महाराज. प्रेमानं असावं महाराज. प्रेमे आलिंगन आणि आनंदे पूजीनं, आवडीनं आनंदानं महाराज. भक्ती आवडीनं केलं पाहिजे. आपण सवडीनं करतो, आवड नाही महाराज. बघा आवड ही अशी गोष्ट आहे, आवड वय वाढलं की माणसाची आवड वाढती नाही, बदलती. माणसाचं वय वाढलं की आवड बदलत जाते ना. लहानपणी तुम्हाला जे आवडन ते मोठ्यापणी आवडलंच असं आवड बदलते ना महाराज. तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा समजा गावात यात्रा आली. तुमची यात्रा कधी असते? हा पाडवा झाले असते ना, हा 5व्या दिवशी. हा आता बघा गावात यात्रा आली, यात्रा आणि लहान पोरग रडायला लागलं. महिला मंडळ नीट आहे का? गावात यात्रा आली आणि लहान पोरग रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, काकांनी समजून सांगितलं, काकीनी समजून सांगितलं, भावानी समजून सांगितलं, अरे रडू नको रडू नको रडू नको. पण पोरग ऐकनीचो. आणि गावात काय आली होती? बोलत जायचं. गावात काय आली होती? यात्रा. आणि पोरग रडायचंच थांबानी. संध्याकाळी त्याचा बाप घरी आला. बापाला सांगितलं पोरग रडते, ऐकनीच. गावात काय आली होती? यात्रा. बाप गेला यात्रेत, 30 रुपयाची भावली घेऊन आला आणि पोराला दिली. पोरग रडायचं, पोरग रडायचं थांबलं. म्हणजे त्या पोराला ती भावली काय झाली होती? बोलत जायचं. काय झाली होती? आवडली होती. आणि ते पोरग रडायचं थांबलं. मध्ये 20 वर्षाचा काळ गेला आणि गावात यात्रा आली. पानबंदवाडीकर जागे ना तुम्ही? 20 वर्षाचा काळ गेला आणि गावात यात्रा आली. पोरग रडायला लागलं. आईने समजून सांगितलं, भावाने समजून सांगितलं, काकीने समजून सांगितलं, आजीने समजून सांगितलं, अरे रडू नको रडू नको रडू नको. मग पोरग रडायचंच थांबणे. गावात काय आली होती? यात्रा. यात्रा रडायचंच थांबणे. संध्याकाळी बाप घरी आला. गावात काय आली होती? यात्रा. बाप यात्रेत गेला. आता तेव्हा 30 रुपयाला होती भावली, आता 300ला झाली. मध्ये काळ गेला ना. 300 रुपयाची भावली घरी आणली, पोऱ्याला दिलं, पोरग रडायचं. असं वाटतं का तुम्हाला? जागे ना तुम्ही? पोराला भावलीच आवडली होती, पण बोलकी जी याला गप करण. सांगण्याचा दृष्टांतच संपला. सांगण्याचं तात्पर्य वय वाढलं की माणसाची आवड बदलते. बरं आवड नाही असा माणूस नाही, श्रद्धा नाही असं माणूस नाही, प्रेम नाही असं माणूस नाही. हो, फक्त प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. श्रद्धा सगळ्याची आहे, फक्त काहींची श्रद्धा कमी असेल, काहींची जास्त असेल. मग आवड आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले. पण आपण ऐकत आणि जर आपण ऐकलं नाही तर एकनाथ महाराज वर्णन करतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. एका जनार्दनी आमचं काय बाजाईला, एका जनार्दनी आमचं काय बाजाईला, आमचं काय बाजाईला, काय बाजाईला, आमचं काय बाजाईला. पिंगळा 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 महाद्वारी
बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पानमंदवाडीकर सगळ्यांचे हात हा एक साथ टाळ्या झाल्या पाहिजे टाळी 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 माग बसलेले टाळी वाजव टाळी हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे ए लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे टाळ्या टाळ्या पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा ए पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 धांगड धिंगागे 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 टाळ्या हा दाताचं दातवन घ्या ग कोणी टाळ्यांचा आवाज दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणे 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 ए दादाचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दादाचं दातवन घ्या ग कोणी टाळ्या कुठे गेला तुमच्या तालात तालात पानमंदवाडीकर दमायचं नाही कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणे 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 या शेजारणीनं टाळ्या टाळ्या या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं गे बया मला पंढरीला नेलं गे बया या शेजारणीनं वा या शेजारणीनं बरं नाही केलं बया आता जमलं मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं गे बया मला पंढरीला नेलं गे बया निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुन 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 सांगावया आलय माई माझे नाव शकुन सांगावया आलय माई माझे नाव शकुन सांगाया आलय माई माझे नाव शकुन सांगाया आलय माई माझे नाव अहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी जरी झाला शिवाजी राजा ए
शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून माय बहिणीची इज्जत राखणार. असा सरदार शिवाजी राजाजी राजी, असा सरदार शिवाजी राजाजी राजे, असा सरदार शिवाजी राजाजी राजे. जिजिर जिजिर जी जिजिर जिजिर जी जी जिजिर जी जिजिर जिजिर जी. टाळ्या टाळ्या. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. वा 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 वा. टाळकरी गायक वादक सुंदर महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे, जोरात. वा वा वा, सुंदर सुंदर महाराज. हा आनंद दुसरीकडे तुम्ही कुठं पाहायला भेटणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी वावा जन्म आमा. वा 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 आनंद. अरे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, नाचो कीर्तनाचे रंग आणि ज्ञानदीप लावू जगी. लावू जाऊ लगे. बळीराम महाराज गोपाळी इथं उपस्थित आहेत. महाराज आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील, हँग. ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्तान, काय ते पानमन वाडी, काय ते कीर्तन, काय ते गायन, काय ते वादन. एकदम ओके. काय झाडी, काय ते डोंगर. एकदम आपला माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. कोणते आमदार? हा, शहाजी बापू पाटील समोर कीर्तनाला बसले. मी कीर्तनात म्हणलं त्यांच्या पुढं काय झाडी, काय डोंगर. एकदम ओके मध्ये कीर्तन झाले होते. माझ्या जवळ आले, म्हणले महाराज काय तो आवाज, काय ते कीर्तन. असं असतं महाराज. हा आनंद दुसरीकडे तुम्हाला पाहायला भेटणार ना महाराज. इथंच आहे सगळा आनंद. हा आनंद सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. बेठो बार रखो मा